आज करूया इन्स्टंट रवा वडा. अगदी 10 मिनिटात. मस्त असं वरून कुरकुरीत होतं आणि आतून मस्त असे नरम होतात. बनवायला सोपे आहे, कमी वेळात होतात. सकाळच्या नाश्त्याला बनवा, मुलांच्या टिफिन करता बनवा किंवा घरी कधी पाहुणे आले आणि काय नाश्ता बनवायचा प्रश्न पडला तर असे हे अगदी 10 मिनिटात होणारे वडे तुम्ही तयार करा. तर गॅसवर ठेवलं एक पॅन, थोडं तेल घेतलं आहे. तेल गरम झालं की जिरं घालायचं. जिरं मस्त असं फुलू द्यायचं. नंतर त्यात घालायची मिरची आणि कढीपत्ता आणि थोडीशी चिली फ्लेक्स. काही सेकंद आपण हे परतून घेऊया. कढीपत्ता मी बारीक कापून घातलेला आहे. नंतर त्यात घालायचं पाणी. तर साधारण 1.5 कप मी पाणी घातलेलं आहे. पाण्याला मस्त अशी उकळी आणायची. पाण्याला उकळी आल्यानंतर आपण त्यात घालायचं मीठ आणि कोथिंबीर. पाण्याला उकळी आल्यानंतरच मीठ आणि कोथिंबीर घालायचं. गॅस कमी करायची. नंतर आपण त्यात घालायचा रवा. तर साधारण 1-1.25 कप हा रवा आहे. रवा कुठलाही घेऊ शकता, जाड बारीक जो घरात असेल तो. कमी गॅस करायची आणि कमी गॅसवर हे मस्त असं आपण ड्राय होतपर्यंत आपण शिजवून घेऊया. कमी गॅसवर करायचं म्हणजे अगदी व्यवस्थित ते होईल. तर इथे बघा मस्त असं ड्राय झालेलं आहे. गॅस मी कमी केलेला आहे आणि आता गॅस बंद करायचा आणि हे पूर्ण आपण थंड करून घेऊया आणि बनवूया एक चटणी. तर इथे मी घेतलं आहे मूठभर पुदिना घेतला आहे, स्वच्छ धुवून घ्यायचा. नंतर त्यात घेतले मी तेवढीच कोथिंबीर घेतली आहे. कोथिंबीरसुद्धा स्वच्छ धुवून घ्यायची. नंतर त्यात मी घातलं आहे आल्याचे 2 तुकडे आणि हिरव्या मिरच्या. मिरच्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. नंतर त्यात घातलं आहे मी मीठ घातल्यानंतर थोडंसं आपण यात घालायचं काळं मीठ. याने काय होणार, आपल्या चटणीला ना अगदी मस्त चव येते. नंतर मी त्यात घातलं आहे थोडंसं हिंग. नंतर त्यात घालायचं आपण शेव, कुठलाही शेव जो घरात असेल तो. 1 वाटीभर एवढा आपण त्यात शेव घालायचा. नंतर आपण यात घालायचा लिंबाचा रस. लिंबाचा रस मात्र नक्की ॲड करा. अर्धा लिंबाचा रस घालायचा. याने सुद्धा आपल्या चटणीला अगदी मस्त चव येते. नंतर आपण यात ॲड करायचं पाणी आणि मस्त अशी पातळ अशी चटणी आपण करून घ्यायची. तर इथे बघा मस्त अशी हिरवीगार चटणी झालेली आहे आणि चवीला मस्त होतं. एकदा तुम्ही अशी चटणी नक्की करून बघा. आणि ते आपलं हे रव्याचं जे पीठ आहे ते सुद्धा आपलं गार झालेलं आहे. हाताला थोडंसं आपण तेल लावायचं आणि थोडंसं हातात घ्यायचं. मस्त याचा गोळा करायचा. आता तुम्ही हे लहान मोठे कसेही करू शकता, जसे तुम्हाला हवेत. आकार पण तुम्हाला जसा आवडत असेल तसा तुम्ही करू शकता. टिक्कीसारखं करू शकता किंवा मग कबाबसारखे करू शकता. जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही करू शकता. मी मात्र मस्त असे छोटे छोटेच केले कारण ते दिसायलाही छान दिसतात. तर असेच आपण सर्व करून घेऊया. तेल मी आधीच गरम करायला ठेवलेलं होतं. त्यात आपण हे सोडायचं. गॅस मात्र आधी सुरुवातीला मस्त तेल गरम करून घ्यायचं. गॅस वाढवून ठेवायची, गॅस कमी करायची नाही. तेला सोडल्यानंतर थोडा वेळ हे असंच ठेवायचं. नंतर आपण गॅस मीडियम करायची आणि आता हे आपण थोड्या वेळानंतर आपण पलटून घेऊया आणि दोन्ही साईडनी अलटपलट करून आपण हे सोनेरी रंग येतपर्यंत आपण फ्राय करून घेऊया. गॅस मात्र कमी करायची नाही कारण आपण यात बाइंडिंग करता कुठली पीठ घातलं नाही आहे किंवा आपण यात आलूसुद्धा आपण घातलेला नाही आहे. त्यामुळे गॅस अगदी कमी करायची नाही. तर आता हे आपण दोन्ही साईडनी अलटपलट करून मस्त असं सोनेरी रंगापर्यंत आपण तळून घेऊया आणि तुम्ही बघू शकता मस्त असे फुलले आहेत. रंगसुद्धा मस्त सोनेरी आलेला आहे आणि आता आपण हे काढून घेऊया. बघा किती मस्त झाले आहेत आणि फक्त 10 मिनिटात होतात. फारसा वेळ लागत नाही. असे बनवून तुम्ही मुलांच्या टिफिनला द्या, सकाळच्या नाश्त्याला बनवा. घरात कधी कोणी पाहुणे आले तरीसुद्धा तुम्ही हे बनवू शकतात कारण फारसा वेळ याला लागत नाही आणि अगदी कमीत कमी साहित्यात हे होतं आणि चवीला मात्र मस्त होतं. त्याच्यासोबत ही चटणी मस्त लागतं. चला तर मग तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा. आवडलीच तर लाईक करा आणि शेअर करा आणि बघत राहा किरण रेसिपी. अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपी करता.